आज आपण आकाशाचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणी वापरतो. पण हजारो वर्षांपूर्वी जेव्हा दुर्बिणीच अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा आपल्या पूर्वजांनी नवग्रहांची संकल्पना कशी मांडली असेल? जाणून घेऊया. आपण आजही नवग्रह शांती करतो, नवग्रह पूजन करतो. पण अनेकांना वाटतं की ही फक्त धार्मिक परंपरा आहे. खरं तर नवग्रहांची संकल्पना ही प्राचीन भारतीय खगोल निरीक्षणाशी जोडलेली आहे. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे आकाशात नियमितपणे दिसणारे आणि वेगवेगळ्या गतीने फिरणारे खगोलीय पिंड होते. आपल्या ऋषींनी त्यांच्या हालचालींचे वर्षानुवर्ष निरीक्षण केलं, त्यांचं चक्र अभ्यासलं आणि त्याची नोंद आपल्या ग्रंथांमध्ये केली. विशेष म्हणजे नवग्रहांमध्ये राहू आणि केतूचाही समावेश केला आहे. ते प्रत्यक्ष ग्रह नाही, पण सूर्य आणि चंद्राच्या मार्गांच्या ज्या बिंदूंवर ग्रहण घडतं त्या बिंदूला राहू आणि केतू असं नाव देण्यात आलं. म्हणजेच आपल्या पूर्वजांनी फक्त दिसणाऱ्या ग्रहांचाच नव्हे तर ग्रहणासारख्या खगोलीय घटनांमागील गणिताचाही अभ्यास केला होता. आधुनिक खगोलशास्त्र आज या बिंदूंना लुनार नोड्स म्हणून ओळखतं आणि ग्रहणाच्या गणनेत त्यांचा वापर करतं. म्हणजेच दुर्बिणी नसतानाही आपल्या पूर्वजांनी आकाशातील महत्त्वाच्या खगोलीय घटकांचा अभ्यास करून नवग्रहाची ही संकल्पना मांडली होती. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आपल्या प्राचीन ग्रंथांमधील अनेक संकल्पना केवळ श्रद्धेवर आधारित नव्हत्या. त्यामागे निरीक्षण, गणित आणि निसर्ग समजून घेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होता. अशाच आपल्या पुराणामागील विज्ञानाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर साहित्य मराठीला नक्की सबस्क्राईब करा.